नमस्कार, तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र न्यूज। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। मनोज जरांगे पाटील आजपासून पाणी सोडत असून प्रकृती खालावत आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांनी मुंबईत आमरण उपोषण सुरू केले आहे, जे आता चौथ्या दिवशी आहे। त्यांची प्रकृती सतावत खालावत असून आणि त्यांनी पाणी पिण्यासही नकार दिला आहे। डॉक्टरच्या पथकाने मनोज जरांगे यांची प्रकृतीची तपासणी केली। सरकारवर दबाव वाढत असून आझाद मैदानात सुरू झालेल्या मराठा आंदोलन सोमवारी चौथ्या दिवशी पोहोचले असून परंतु त्यावर तातडीने तोडगा निघताना दिसत नाही। मराठा आरक्षण दरम्यान मराठा आरक्षणाच्या आंदोलनात झालेल्या मराठा समाजाच्या लोकांची जेवणाची सोय उबाठा सेनेचे आमदार कैलास पाटील यांच्याकडून मुंबई आझाद मैदान या ठिकाणी मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या कंपाऊंडमध्ये करण्यात आली असून त्यावेळेसची खास मुलाखत। नमस्कार, आपण घ्यावे उपस्थित आहोत मुंबई आझाद मैदान या ठिकाणी आणि मुंबई आझाद मैदान या ठिकाणी जरांगे पाटील यांचा आंदोलन सुरू आहे। मराठा आरक्षणासंदर्भात त्यालाच पाठिंबा देत आज या ठिकाणी धाराशिवचे आमदार पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्यासोबत। त्यांच्याकडनं काही मराठा आरक्षणासाठी आलेल्या लोकांना गैरसोय होऊ नये त्यांच्या जेवणाची सोय सुद्धा करण्यात आलेली आहे। मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी थेट जाणून घ्या काय त्यांच्या मागण्यात आणि पुढची वाटचाल काय असणार आहे। सर्वप्रथम आपलं मुंबईत स्वागत आहे। आपण या ठिकाणी आज मुंबईमध्ये आलेला आहात, बरीच सारी सोय केलेली आहे। गेले 3 ते 4 दिवस उलटून गेलेले आहेत। जे अल्टिमेटम दिलं होतं त्याच्या पलीकडे दिवस वाढतच चाललेला आहे। आरक्षण संदर्भात मागणी काय काय आहेत आणि आपण आज या ठिकाणी काय लोकांसाठी मदतीसाठी मागण्या एवढंच की आधी सरकारनं जे आश्वासन दिली होती त्या आश्वासनाची पूर्तता, मग 13 महिन्यापासून सरकार काय करतंय? योग्य वेळी निर्णय घेतला असता तर ह्या आंदोलनाची वेळ आली असते का? मुंबई विस्कळीत झाली असते का? किंवा आज चौथा दिवस आहे म्हणून त्यांचं प्रकृती वरचीवर खालावत जाते, पण ही वेळ आली नसती। त्यामुळे त्यांनी सरकारकडे सगळे डॉक्युमेंट आहेत, कागदपत्र आहेत, पुरावे आहेत। निर्णय घेण्याची फक्त त्यांची इच्छाशक्ती पाहिजे, ती इच्छाशक्ती सरकारनं दाखवा, एवढंच म्हणणं। आपण या ठिकाणी काही लोकांना जेवणाची सोय सुद्धा केलेली आहे। आता ह्या किती दिवसाचा या ठिकाणी जेवणाची सोय आहे आणि हे कसं पद्धतीने आपल्याकडनं सुरू असणार आहे? तुम्हाला सांगितले की शिवसेनेच्या वतीनं माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी जे आव्हान केले त्या आव्हानात सिम्प्लिकेशन इथं चालू आहे आणि जोपर्यंत आंदोलन चालू आहे तोपर्यंत हे सुविधा राहणार आहे। 2 उपमुख्यमंत्री त्याच्या काळात त्याला करता येतात का? तर त्याला त्याचं सरकार चालवायचे भ्रष्टाचाराचं, दुसऱ्याला म्हणते भ्रष्टाचार, स्वतःच भ्रष्टाचार हेच आहे। एवढंच आपल्याला सांगायचे। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण पाहिलं की आंदोलकांचं म्हणणं आहे की ज्यावेळेस उद्धव ठाकरे यांचा सरकार होता त्यावेळेस त्यांना बोललं जात होतं की द्यायची इच्छा नाही, देता येतं, सरकार राज्य सरकारने निर्णय घेऊ शकतो। या ठिकाणी आज 2 उपमुख्यमंत्री आणि 1 मुख्यमंत्री असताना सुद्धा तुम्हाला निर्णय घेता येत नाही असं थेट आरोप या ठिकाणी आंदोलक करत आहे। कॅमेरामॅन अब्बास सह मुंबईहून महाराष्ट्र समाचारसाठी सलीम खतीब।